यावर्षी संक्रांती देवीने पिवळ्या कलरचे वस्त्र परिधान केलेले आहे. त्यामुळे सुवासिनी महिलांनी यावर्षी पिवळ्या कलरचे वस्त्र परिधान करायचे नाही आहे. एका धार्मिक प्रथेनुसार संक्रांती देवीने ज्या कलरचे वस्त्र परिधान केलेले असते त्या कलरचे वस्त्र सुवासिनी महिलांसाठी वर्ज्य असते. त्यांनी संक्रांतीच्या दिवशी त्या कलरचे वस्त्र परिधान करायचे नसते. नंतर तुम्ही करू शकता, हळदी कुंकालाही घालू शकता, पण संक्रांतीच्या दिवशी ज्या कलरचे वस्त्र देवीने परिधान केलेले आहे त्या कलरचे वस्त्र सुवासिनी महिलांनी वापरायचे नसते, परिधान करायचे नसते. कारण संक्रांती देवीने परिधान केलेलं वस्त्र आपण म्हणजे त्या कलरचे वस्त्र आपण परिधान केल्याने आपल्यामध्ये पण तशी कठोरता येते असे मान्यता आहे. त्यामुळे संक्रांती देवीने जो कलर परिधान केला आहे तो विवाहित स्त्रियांनी संक्रांतीच्या दिवशी परिधान करायचा नसतो. आता कोणत्या भागात काही पद्धत आहे, काही भागात वेगळी पद्धत असते, त्या पद्धतीनुसार तर तसं केलं पाहिजे. पण आपण इतर कलरही घालू शकतो त्या दिवशी. जसं की सुवासिनींचा कलर असतो ग्रीन कलर. पहिल्यांदा म्हणजे आपण साडी घालतो तर ग्रीन कलरच, कारण की तो सुवासिनीचा कलर आहे. त्यामुळे ग्रीन कलरची साडी आपण परिधान करू शकता त्या दिवशी. ग्रीन कलरच्या बांगड्या त्यावरती, आणि ग्रीन कलर म्हणा, रेड कलर म्हणा, असे भरपूर कलर आहेत. म्हणजे पिवळा कलर सोडून तुम्ही इतर कुठल्याही कलरची साडी त्या दिवशी परिधान करू शकता. ब्लॅक कलरची साडी परिधान करायची अशी परंपरा आहे की संक्रांतीच्या दिवशी ब्लॅक कलर घातला जातो जास्त करून. त्यामागं पण काही गोष्टी आहेत की आपण थोडंही उन्हात जात नाही आहे. संक्रांतीच्या दिवशी आपल्याला त्या कलरमधून आपल्या शरीराला ऊन भेटतं. कारण ब्लॅक कलर हा आहे की तो उन्हाला खेचतो, त्यामुळे आपल्या शरीराला उष्णता भेटते. आणि संक्रांतीच्या वेळेस थंडीचे वातावरण असते, त्यामुळे संक्रांतीच्या दिवशी महिला कसं बाहेर पण पडतात तर ऊन भेटावं शरीराला, त्यामागचा हेतू असतो की तो कलर घालण्याचा. तर इतर दिवशी आपण ब्लॅक कलर कधीच घालत नाही, पण संक्रांतीच्या दिवशी सणाच्या दिवशी आपण ब्लॅक कलर घालतो. तर तो पण काही भागात घातला जातो, काही भागात घातला जात नाही आहे. की सण आहे आणि सणाच्या दिवशी ब्लॅक कलर कसा घालायचा. तर त्यामुळे तुमच्याकडे कशी परंपरा आहे, ब्लॅक कलर चालत असेल तर तुम्ही ब्लॅक कलर घालू शकता. नसेल चालत तर इतर कुठलेही भरपूर कलर आहेत जे शुभ आहेत. म्हणजे ग्रीन आहे, पोपटी आहे, रेड कलर आहे. रेड कलर पण शुभ कलर आहे, तुम्ही घालू शकता संक्रांतीच्या दिवशी रेड कलर. आणि इतर पिंक कलर आहे, राणी कलर आहे. म्हणजे एवढे सप्तरंग आहेत, कोणताही कलर घालू शकता. पिवळा कलर सोडून कोणतेही कलर घालू शकता. पिवळा कलर पण फक्त संक्रांतीच्या दिवशी नाही घालायचा, इतर दिवशी तुम्ही घालू शकता तुम्हाला घालायचा असेल तर, पण फक्त संक्रांतीच्या दिवशी नाही घालायचा. त्यामुळे इतर कलर भरपूर आहेत की असं कोणती स्त्री नाही आहे की जिच्याकडे सर्व कलरच्या साड्या नाही. आता साड्यांची महिलांना एवढी आवड आहे ना की प्रत्येक कलरची साडी महिलांकडे असते. कुठलीही नवीन साडी येऊ दे, सर्व प्रकारच्या साड्या महिलांकडे असतात. त्यामुळे फक्त एक दिवस पिवळ्या कलरची साडी सोडून आपण दुसऱ्या कलरची साडी कोणतीही घालू शकता, कोणतीही साडी परिधान करू शकता. मग ती काठपदर असो किंवा सिंपल असो. बघा भरपूर असे कलर आहेत. नेव्ही ब्लू कलर पण छान दिसतो, तोही तुम्ही परिधान करू शकता त्या दिवशी. आणि ऑरेंज कलर म्हणजे तो सूर्याचा कलर आहे, त्यामुळे तुम्ही तो कलर घातला तरी खूप उत्तम होणार आहे. तोही खूप छान दिसतो आणि तो कलर आवर्जून घातला तरी चालेल. फक्त पिवळा कलर आपल्याला घालायचा नाही. ऑरेंज कलर चालतो आहे, बाकी इतर सर्व कलर चालत आहेत. पिवळ्या कलरचे फक्त साडी नाही घालायची. तुम्ही बांगड्या घालू का नको हे तर ठीक आहे, बांगड्या पण नाही घातल्या तरी एक दिवस काय हरकत नाही. पण तुम्ही असं करा की संक्रांतीच्या दिवशी ग्रीन कलरच्याच बांगड्या घाला. तुम्ही दागिने घालू शकता का, तर हो तुम्ही दागिने घालू शकता सोन्याचे. आणि बाकी हळद कुंकू सर्व वापरू शकता. हळद वापरू शकता संक्रांतीच्या दिवशी. पिवळे आहे म्हणून वापरायची का, तर हो वापरायची. असं काही नाही की हळद वगैरे, फक्त वस्त्र परिधान करायचं नाही जे संक्रांती देवीने परिधान केलेले त्या कलरचं. तर आपण इतर कलरचे कुठलीही साडी वापरू शकता त्या दिवशी. आणि आपल्याला त्या दिवशी बांगड्या मात्र ग्रीन कलरच्या आवर्जून घालायच्या आहेत. पहा कोणत्याही कलरची साडी घाला, आणि कितीही महागाची जरी साडी असली तरी त्याच्यावरती फक्त ग्रीन कलरच्याच बांगड्या छान दिसतात. इतर कलरच्या आपण मॅचिंग करतो साडीवरती बांगड्या, पण त्यापेक्षाही ग्रीन कलरच्या काचेच्या बांगड्याच त्या दिवशी छान दिसतात. त्यामुळे तुमच्या जिकडे तिकडे प्रथा असेल त्यानुसार करा, पण ग्रीन कलरच्या बांगड्या घातल्या तर एकदम छान दिसणार आहेत. त्यामुळे हे काही नियम आहेत ते पाळून संक्रांत साजरी करा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. धन्यवाद.